मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांची पहिली बैठक पार पडली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मीरा भाईंदरमध्ये युतीचा तोडगा काढण्यासाठी दोन्ही आमदार आणि दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। यात समन्वय समितीची पहिली बैठक नरेंद्र मेहता यांच्या कार्यालयामध्ये पार पडली। यावेळी प्रताप सरनाईक यांनी भाजपला जागा वाटपासंदर्भात प्रस्ताव दिलेला असून त्याबाबत ते वरिष्ठांशी विचारून निर्णय घेणार आहेत। दरम्यान मीरा भाईंदरमध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये तोडगा निघेल असं प्रताप सरनाईक म्हणाले। मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महायुती व्हावी म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक परिपत्रक काढून आमच्या शिवसेनेचे 3 नावं तर भारतीय जनता पक्षाचे 3 नावं या पद्धतीनं आमची एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे। त्या समन्वय समितीची पहिली बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नरेंद्र मेहतांनी उभारलेल्या आता भारतीय जनता पक्षाच्या ह्या कार्यालयामध्ये झाली आणि चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली। दोन्ही पक्षांना युतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा मानस आहे। हम दोनों ने एक दूसरे से बात की है, वो उनके टीम के साथ बैठेंगे, मैं टीम के साथ बैठूंगा, मैं अपने वरिष्ठों से बात करूंगा और सरनाईक साहब भी अपने वरिष्ठों से जो बात करनी करेंगे। और जो उन्होंने कहा कि अभी तो 2 दिन बाकी है इसके अंदर, और कभी भी युति की बैठक कहीं पर भी हो, किसी की भी हो, वो कोई आधे घंटे में ख़त्म नहीं होती है, 1 बार होती है, 2 बार होती है, 3 बार होती है और ये सभी जगह इस तरह चल रहा है। ठीक है, इसके अंदर भी कल या परसों वापस बैठ के कोई ना कोई निर्णय होगा, ऐसा हमारा विश्वास है। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही। अशातच काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला। प्रभाग क्रमांक 21 मधून काँग्रेसचे उमेदवार अजय सिंग राजपूत यांनी शुक्रवारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। यानिमित्त मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स ते हैदरी चौक दरम्यान भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं। मुंबई महापालिकेसाठी गेले कित्येक दिवस वंचित बहुजन आघाडीची चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतच आहे। याला अनुसरूनच सचिन सावंतांनी एक पोस्ट केली आहे। संविधानाची आणि लोकशाहीची बांधिलकी ठेवणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याची मनापासून इच्छा आहे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न देखील चालू आहेत। प्रकाश आंबेडकरांची इच्छा असेल तर लवकरच ही चर्चा पूर्णत्वास जाईल, अशी एक भावनिक पोस्ट त्यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा भाजपनं टेन्शन वाढवलंय। स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केडीएमसीमध्ये थेट 83 जागांची मागणी करत महापौर पदावरती दावा ठोकलाय। शिवसेनेसोबत युती नकोच, स्वबळावरती लढू असा पवित्रा काही भाजप कार्यकर्त्यांनी घेतलाय आणि जर युती झालीच तर महापौर पदासह स्थायी समिती पद हे देखील मिळावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे। आम्हाला 83 सीट लढायच्या आहेत। आम्हाला 5 वर्ष महापौरपद पाहिजे आहे, आम्हाला सभागृह नेतापद पाहिजे आहे, आम्हाला स्टँडिंग कमिटी ही 5 वर्षापैकी 3 वर्ष आम्हाला मिळाले पाहिजे। अशा प्रकारची ही साधक बाधक चर्चा ही आमची खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यावरती श्रेष्ठी विचार करतील आणि त्यानंतर युतीच्या संदर्भातला निर्णय हा जाहीर होईल। युती होईल किंवा नाही होईल अशा प्रकारचं कन्फ्युजन अजूनही या ठिकाणी आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा निष्ठावंत पॅटर्न सुरू झालेला आहे। भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षामध्ये जातील त्यांचा प्रचार आम्ही करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मोठं विधान केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। जर भाजपमधून आमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळालं नाही तर ते महायुतीतील इतर पक्षामध्ये जातील आणि आम्ही त्यांचा प्रचार करू असं देशमुख म्हणाले। माझं असं मत आहे की ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्याची क्षमता असताना त्याच्या पाठीची संपूर्ण भाजप असताना त्याची क्षमता, भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्याबरोबर, नागरिक त्याच्याबरोबर असताना जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणं।
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी, MIM, समाजवादी पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तर आज आघाडीबाबतचा अंतिम निर्णय होणार असून आघाडी न झाल्यास प्रहार स्वबळावरती 20 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते. जवळजवळ प्रहार जनशक्ती पक्षाचे आमचे सर्व आदरणीय बच्चूभाऊंनी आदेश दिलेला आहे की बाबा जेणेकरून स्थानिक जे तुमच्या काही लेवलला असतील ते तुम्ही निर्णय घेऊन, काही इतर पक्षाचे लोक आमच्या संपर्कात आहेत, जेणेकरून यांना सगळ्यांना घेऊन जर आपण एक आघाडी निर्माण केली तर ही तिसरी आघाडी म्हणून आपली म्हणजे आपण पुढे जाऊ शकू. अमरावती महानगरपालिकेच्या अनुषंगानं भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जागा वाटपावरती सकारात्मक चर्चा झाली असून जागा वाटप अजून पूर्ण झालं नसल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. तर आम्ही जागेचा प्रस्ताव दिला, भाजप त्यावरती निर्णय घेईल आणि उद्या यादी समोर येईल, अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झाली आहे आणि सीटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे. यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, पण गुरुवारीच आझम पानसरेंचे पुत्र निहाल यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. तर गुरुवारी पानसरे यांच्या घरामध्ये अमोल कोल्हे आणि रोहित पवारांची देखील बैठक झाली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानं ही भेट घेतली का, याची चर्चा सध्या रंगलेली आहे. सांगली महानगरपालिकेची निवडणूक अजित पवारांचे राष्ट्रवादी स्वबळावरती लढवणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक विष्णू माने यांनी आपला उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय. प्रभाग क्रमांक 8 मधून विष्णू माने यांनी आपला उमेदवारी अर्ज कुपवाडमधील कार्यालयामध्ये दाखल केला. राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले शिवसेना आणि भाजपमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा हा सुटलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून काल संतप्त शिवसैनिकांनी पुण्यामध्ये नीलम गोरेंच्या घरासमोर आंदोलन पुकारत जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यामध्ये शिवसेनेनं मागितलेल्या 20 ते 25 जागा देखील भाजप सोडण्यास तयार नाही. इच्छुक उमेदवारांचा पट्टा कट होण्याची धाकधूक वाढली आणि त्यामुळेच संतप्त शिवसैनिकांनी थेट गोऱ्हे या भाजपच्या सांगण्यावरून वागत असल्याचा आरोप केलाय. मात्र या आंदोलनानंतर नीलम गोरेंनी शिवसैनिकांची समजूत काढली. सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी काँग्रेससोबत आघाडी झाल्याचं नुकतंच जाहीर केलं होतं. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जानकरांचा पक्ष काँग्रेससोबत असेल. यावेळी एबीपी माझाशी बोलताना जानकरांनी जागा वाटपाची चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलं असल्याचं म्हटलेलं आहे. आपल्या चौकात आपले अवकात ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेसशी अलायन्स केली, याच्या अगोदर BJPशी अलायन्स केली होती. त्यामुळं आम्ही आमचं जिथं लोकमत आहे, जिथं आमचं काम आहे तिथल्या दृष्टीनं आमचं पक्ष लढल आणि सीट शेअरिंगच्याबद्दल आमची अपेक्षा आहे की 20-25 ते 30पर्यंत सीट आम्हाला काँग्रेसनं मुंबईमध्ये द्याव्यात अशी राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिली आहे. मात्र एरवी एकमेकांवरती टीका टिप्पणी करणाऱ्या नेत्यांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्यात. संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक अर्ज भरून हवा असल्यास 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. 1 लाख द्या आणि आम्ही अर्ज भरून देऊ, असं अनेक वकिलांच्या घरासमोर बोर्ड लावण्यात आले. त्याचं कारण पालिका निवडणूक लढवण्याकरता 21 पानांचा भरावा लागणारा अर्ज आहे. हा अर्ज किचकट असल्याचं इच्छुकांचं मत आहे. त्यात अर्ज बाद झाल्यानंतर अपील करता येणार नाही. त्यामुळे हा अर्ज तर काळजीने भरावा लागणार आहे. त्यासाठी वकिलांकडे इच्छुकांची गर्दीही झालेली दिसते.
जालन्यात काल महायुतीचा महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये 2 तास बैठक पार पडली. जागा वाटपासंदर्भामध्ये तिन्ही पक्षांकडून प्रस्ताव एकमेकांकडे पाठवण्यात आला. चर्चा सकारात्मक झाली असा तीनही नेत्यांचा दावा आहे. तर यावरती आज अंतिम निर्णय घेऊ असं हे देखील सांगण्यात आलंय. महायुतीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बबनराव लोणीकर, अर्जुनराव खोतकर, अरविंदराव चव्हाण, भास्करराव दानवे, ब्रह्मानंद चव्हाण, कैलासजी गोरंट्याल सर्व नेते आम्ही एकत्र बसलो आणि जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली. एकमेकाचे प्रस्ताव आज एकमेकाला दिले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस नागपूरमध्ये स्वबळावरती निवडणूक लढवेल की इतर पक्षांशी युती करेल याची स्पष्टता नसताना काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही इच्छुक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपुरात राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव आभा पांडे यांनी नागपूरच्या प्रभाग 21 मधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. कमी दिवसामध्ये जास्त मतदारांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकर अर्ज भरून प्रचार सुरू केल्याचं पांडेंनी म्हटलेलं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती धुळे शहरातील जेल रोड परिसरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती माजी मंत्री अनिल पाटलांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी बोलताना अनिल पाटील म्हणाले, महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आला असला तरी अद्याप प्रतिसाद न मिळाल्यानं उमेदवारांची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. सन्मानजनक जागा मिळाल्यास महायुतीत लढू, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रवादी तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी उमेदवारांची तारांबळ उडाली. यामध्ये आणखी भर म्हणून जर उमेदवारांच्या गाडीवरील ई-चलन हे थकबाकी असेल तर शासकीय थकबाकी म्हणून उमेदवारांचा अर्ज बाद ठरू शकतो. ठाण्यामध्ये एकूण 19 ठिकाणी उमेदवारांना ई-चलन भरून नो ड्युटी प्रमाणपत्र हे देण्यात येत आहे. हे चलन भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ होताना पाहायला मिळते. आतापर्यंत एकूण 1.5 लाखांहून अधिक ई-चलन भरल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे. वाहतूक विभाग आणि DCP ऑफिस असं 19 ठिकाणी आपल्याला या प्रमाणपत्र मिळू शकतं जर आपण आपला वाहन क्रमांक कळवला. सामान्य नागरिकांना किंवा इतर जे काही आपल्या नागरिक आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपल्यावर जे पेंडिंग चलान्स असतील तर ते आपण तात्काळ भरावेत, जेणेकरून आपल्याला पुढे येणाऱ्या कालावधीत असे काही अडचणी येणार नाही. भाजपचे विधान परिषद आमदार दादाराव केजे यांना आर्वी इथे रस्त्यात अडवून महिलांनी जाब विचारला. केजे आपल्या दुचाकीवरून जात असताना नगर परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या भाजपच्या महिला उमेदवार अचानक आडव्या आल्या. निवडणुकीमध्ये भाजप विरोधात काम आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार केल्याचा आरोप महिलांनी यावेळी केलाय. तर आता या प्रकरणी दादाराव केजेंनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेनंतर भाजपमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोप हे देखील होऊ लागले. आणि या माध्यमातून असं षडयंत्र केवळ दादाराव केजेचं राजकीय वजन वाढू नये या भावनेतूनच हा षडयंत्राचा हा भाग काल दिसून आलेला आहे. आणि त्या महिलांचा मी या ठिकाणी आणि काल झालेल्या घटनेचा निश्चितच निषेध करतो आहे. रात्री साधारणतः 11च्या दरम्यान तक्रार दिलेली आहे. सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारला. खासदार श्रीकांत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचं वातावरण असून दोन्ही राजांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा सातारकर यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये काल जोरदार राडा झाला. एमआयएमनं माजी नगरसेवकाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं हा राडा झाला. माजी नगरसेवक हाजी इसाक यांना डावलून मोहम्मद असरार यांना उमेदवारी दिली गेली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किराडपुरा परिसरामध्ये असरार यांची समर्थकांसह रॅली काढली. तर या रॅली दरम्यान रॅलीच्या वेळी इसाक आणि असरार यांचे समर्थक हे एकमेकांमध्ये भिडलेले दिसले.
गणपतीच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी घातलेली दाखवणाऱ्या चित्राचा हिंदू महासभेकडून निषेध करण्यात आलाय. रशियन चित्रकार निकास सॅफ्रोनोव्ह यांनी गणपतीच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी असलेलं चित्र काढलं. निकास यांच्या चित्राचं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्समध्ये 30 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. प्रदर्शनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्रायोजित करण्यात आल्याची जाहिरात ही काल वृत्तपत्रांमध्ये छापून आली होती. त्यानंतर हिंदू महासभेनं त्याला विरोध करत पुण्यामध्ये आंदोलन केलं. तारखेला 30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दिल्लीमध्ये एक एक्झिबिशन भरतंय. एक दुबई कतारचा मुस्लिम माणूस त्या कंपनीचा प्रायोजक आहे. रशियनची कंपनी सुद्धा त्यांच्याबरोबर स्पॉन्सरशिप करते आणि तिथं गणपतीच्या मूर्ती, ज्याला सांताक्लॉजची टोपी घातलेली अशा मूर्ती, असे पिन तिथं विकायला ठेवलेले आहेत. त्याची जाहिरात आज दिल्लीतल्या एका मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रात छापली आहे आणि त्याचा जाहिरातीचा खर्च भारतातल्या कल्चर मिनिस्टरीने केला आहे. हिंदूंच्या देवदैवताचा नाही, बघ हिंदुत्वाचा सुद्धा अपमान आज झालेला असं आम्ही मानतो. जर हे प्रदर्शनावर बंदी आणली नाही किंवा तसे फोटो जर तिथे विकायला काढले नाहीत तर हिंदू महासभा त्या एक्झिबिशनमध्ये घुसून राडा घालेल असं आम्ही आपल्यामध्ये स्पष्ट सांगतोय. सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी महापौरांचं पक्ष कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी युती करावी अशी मागणी करत माजी महापौर मनोहर सपाटे यांनी बेमुदत उपोषण पुकारलंय. पक्षाचे शहराध्यक्ष शरद पवारांचे विचार मोडीत काढण्याचं काम करत आहेत, त्यामुळे त्यांनी उपोषण पुकारलेलं आहे. शहराध्यक्ष महेश गादेकर हे पक्ष निरीक्षक खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं देखील ऐकत नाहीत असं मनोहर सपाटेंचं मत आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं 3 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील सर्व महानगरपालिकांना दिलेल्या सूचनेनुसार दुबार मतदार आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादीचे कंट्रोल चार्ट हे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यासाठी आज 27 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत होती, तर केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी 3 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिकानिहाय संपूर्ण मतदार यादी जशी जशी पूर्ण होईल तसतशी प्रसिद्ध करावी असे आदेश देखील राज्य निवडणूक आयोगानं दिलेले आहेत. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची सकाळी 7 वाजता निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिलं असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिली आहे. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले आहेत. खोपोली पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी राष्ट्रवादीच्या एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे. मयत मंगेश काळोखे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन अहिरांना सांगितलेलं होतं. मात्र तक्रार देऊन देखील त्यांनी दखल न घेतल्यानं मंगेश काळोखे यांच्या हत्येला सचिन अहिर जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत मंगेश काळोखे यांचे आत्तेभाऊ संदेश पाटील यांनी केली आहे. सचिन हिरे यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांचं वागणं खूप संशयास्पद आहे. आम्ही तालुक्याच्या वतीने मागणी केली की सचिन हिरे यांची चौकशी होऊन त्यांना निलंबन करावं. ते आल्यापासून त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि आरोपीचे कॉल रेकॉर्ड्स हे चेक करावे. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कट रचणारे सुधाकर घारे आणि भरत भगत आहेत असा गंभीर आरोप मंत्री भरत गोगावलेंनी केलाय. सुधाकर घारे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, तर भरत भगत हे प्रवक्ता आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव दोघांच्या देखील जिव्हारी लागला होता, तर नगरपरिषद निवडणुकीत देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला. यामध्ये मयत मंगेश काळोखे यांचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे त्यांची हत्या सुधाकर घारे यांनी केली असा आरोप गोगावलेंनी केलाय. त्याबरोबरच खोपोली पोलीस निरीक्षक सचिन अहिर यांना सांगून देखील त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं गोगावलेंनी म्हटलंय. मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत. मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती आहे.
दरम्यान खोपोलीतील घटनेमध्ये माझा हात नाही, आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून माझ्यावरती आरोप केलेत असं घारे म्हणाले. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी मी कुठेतरी बातमी बघितली तर तिथे त्यांनी माझं सुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. त्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतो माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. काही वेळानंतर समजलं का बाबा FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं. खोपोलीमध्ये नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी शिंदेंची शिवसेना काल आक्रमक झाली. शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी खोपोली पोलीस ठाण्यात काल ठिय्या मांडला. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केला असता पोलीस आणि जमावामध्ये धक्काबुक्की झाली. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी या जमावाकडून करण्यात आली. चौथी मुलगी झाली म्हणून वडिलांनीच नवजात मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधून समोर आला. जळगावच्या मोराड गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. ही घटना 14 नोव्हेंबरची असून चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 1.5 महिन्यांनी वैद्यकीय अहवाल आल्यानंतर चिमुकलीला मृत्यू हा अपघाती नसून टणक वस्तूच्या मारामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय आणि पोलिसांनी तपास केला असता वडिलांनीच हत्या केल्याचं समोर आलं आणि तशी कबुली देखील त्यांनी दिली. पोलिसांनी कृष्णा राठोडला अटक केली आहे. मात्र या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. कोल्हापुरातल्या जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोरच 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीमध्ये पुरुषासोबत महिलांचा देखील समावेश होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद थांबला. मात्र या हाणामारी मागचं कारण हे अद्यापही कळू शकलेलं नाही. आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज असलेली तब्बल 15 लाख रुपये किमतीची पांढरी लक्झरी कार चिखलीतील रेस्ट हाऊस परिसरातून चोरण्यात आली आहे. गाडी मालक संतोष सावजी यांनी चिखली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय. संतोष सावजी हे त्यांची कार चिखली रेस्ट हाऊस परिसरामध्ये दररोज उभी करत असतात. मात्र चोरट्यांनी तिच्यावरती नजर ठेवून ही कार 21 डिसेंबरला रात्री चोरून नेली. दरम्यान चोरीची संपूर्ण घटना CCTVमध्ये चित्रित झाली आहे. नाशिकच्या पिंपळगाव खांब इथं एका शेतामध्ये अवैधपणे सुरू असलेल्या सुगंधी पान मसाला कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळी 7,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तसंच एकाला अटकही करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन आणि अंमली पदार्थ पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. त्याबरोबरच उपनगर पोलिसांमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. सिडकोच्या राजरत्न नगर परिसरामध्ये कोयत्यानं नागरिकांना धमकावत आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सराईतांची पोलिसांनी ढिंड काढली. पोलिसांनी 5 जणांवरती अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत कोयता, धारदार शस्त्र आणि एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतूसही जप्त केले आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.